चौकामध्ये आशा आणि गटप्रवर्तक त्याचबरोबर महसूल सेवकांचं आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मानधन दर महिन्याला खरं म्हणजे मिळालं पाहिजे. एक तर आशाताई आणि गटप्रवर्तकाला 15,000 रुपये मिळतात, ते दर महिन्याला मिळत नाही. 6-6 महिने त्यांना मानधन केंद्राकडून येत नाहीये. तर सरकार काम करून घेतं आणि या कामगारांना उपाशी ठेवता अशी परिस्थिती निर्माण झाली. जर 6 महिने 8 महिने मानधन नाही मिळालं तर घर कसं चालवायचं, हा प्रश्न 72,000 आशा आणि गटप्रवर्तकांच्या समोर आहे. हीच परिस्थिती महसूल सेवकांची आहे. वर्षानुवर्ष काम करून घेतलं जातं. आशाताईंकडनं, महसूल सेवकांकडनं, कंत्राटी कामगारांकडनं वर्षानुवर्ष काम केलं जातं. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी कायदा केला होता की 240 दिवस काम केल्यानंतर कायम केलं पाहिजे. मोदी सरकारने, फडणवीस सरकारने हा कायदा मोडून टाकलेला. वर्षानुवर्ष सरकार काम करून घेतं तरी त्यांना न्याय देत नाही. काय मागणी आहे? तुम्ही नोकरीची शाश्वती द्या, योग्य पगार द्या, पेन्शनची सोय करा, ह्या मागण्या आहेत. परंतु 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, परंतु ह्या साध्या मागण्या सुद्धा कामगारांना त्यांना संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती. हे सरकारचं लक्ष फक्त कॉर्पोरेट कंपन्या, भांडवलदार आणि ठेकेदारांकडे. आपल्याला माहिती अख्ख्या महाराष्ट्राची लूट चालू आहे. जे ठेके दिले जात आहेत त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळे केले जातात. आरोग्य अभियान मधले घोटाळे आता चर्चेमध्ये आलेले आहेत. सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये फक्त खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे राजकीय पक्ष म्हणजे ठेकेदारांच्या टोळ्या बनलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त ठेकेदारांकडे, काम करणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष नाही. शेतकऱ्यांना तर इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे, तातडीनं मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाहीये. आणि म्हणून प्रश्न निर्माण झालाय की हे जनतेला मतपेटीतून आलेलं सरकार हे जनतेचं सरकार का ठेकेदाराचं सरकार? हे जनतेचं सरकार का कॉर्पोरेट कंपन्यांचं सरकार आहे? कोणाचं सरकार आहे? आम्ही त्यांना याच्यासाठी निवडून दिलं होतं का की 20 वर्ष आम्ही काम केलं तरी आम्हाला कायम करू नका, आम्हाला पगार देऊ नका, याच्यासाठी निवडून दिलं होतं का? हे आमदार खासदार स्वतःसाठी पेन्शन करून घेतात, दर अधिवेशनामध्ये पगार वाढवून घेतात आणि या महाराष्ट्रातली 14 कोटी जनता मात्र वाऱ्यावर सोडून देतात. याच्या विरुद्ध कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. आशाताईंमध्ये असंतोष आहे, महसूल सेवकांमध्ये असंतोष आहे, नगरपालिका महानगरपालिकामध्ये कंत्राटी कामगार आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. एक स्फोटक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखं झालं तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे. आमची CI2 ही कामगारांची संघटना आहे, लढाऊ संघटना आहे. प्रत्येक कामगारांना त्याला शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे, वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे, याच्यासाठी तर आमचा लढा आहे. आम्ही काय आमच्या घरावर सोन्याची कौलं टाका असं म्हणत नाहीये. आम्ही कष्ट करायला तयार आहोत. देशाच्या विकासात आम्ही भागीदारी करतोय. तुम्ही आम्हाला आमचे हक्क दिले पाहिजेत, ती आमची भागीदारी. मुंबईला जाण्याचे आपण बोलला, किती लोक मुंबईला जाणार आहेत? मुंबईला महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांना मिळून कमीत कमी 25,000 लोकांचा मोर्चा आणि धरणं आंदोलन हे 10 तारखेला 10 ऑक्टोबरला होणार आहे. परत एकदा आम्ही सरकारची कोंडी करू. याच्या अगोदर आम्ही केलेली आहे. 10 तारखेला परत कोंडी करू. साठे साहेब, आपण वारंवार मोर्चे काढत आहोत, परंतु तरीही आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही सरकारकडनं आणि आज महसूल सेवकांसोबत आपण आज इथे लढा दिलेला आहे. काय सांगाल? बघा, हे सरकार अडाणी अंबानी सारख्या मोठमोठ्या उद्योगपत्यांच्या हिताचं सरकार आहे. कारण का त्यांच्या पैशातूनच यांनी सरकार बनवलेली आहे. जो महसूल मंत्री नागपूरचा आहे चंद्रशेखर बावनकुळे, एका काळामध्ये तो ऑटो चालवत होता. माझे फार नजीकचे त्यांचे संबंध होते जेव्हा ऑटो चालवत होता तेव्हा सुद्धा. आणि आज बघा, करोडोची त्यांच्याकडे संपत्ती आहे. जिथे एक लहानशी हॉटेल चालू शकत नाही तिथे मंदिराच्या मागे मोठी 5 स्टार हॉटेल त्यांनी टाकलेली आहे. आणि MSCBची जी राख आहे त्या राख उचलण्याचे ठेकेदार कोण आहेत? सर्व त्यांच्या जवळचे लोक आहेत. आणि सिमेंट रोडचं काम हे गडकरी साहेबांचे चालू आहे ना, त्यामध्ये पूर्ण गिट्टी, बोल्डर, मुरुम टाकण्यापेक्षा सर्व पॉवर प्लांटची राख टाकण्यात येत आहे. म्हणजे गडकरीने पण मालामाल व्हायचं आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा मालामाल व्हायचं. म्हणून जे नवीन बनलेले सिमेंट रोड आहेत, पूल आहेत, त्यांना लवकर खड्डे पडत आहेत, ते वाहून जात आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे की भ्रष्टाचार करण्याकरता त्यामध्ये हे राख मिसळत आहे. म्हणून आमचे हे म्हणणं आहे की ही जी महाराष्ट्राची सरकार असो की केंद्राची सरकार असो, अडाणी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपत्यांची सरकार आहे. म्हणून त्या सरकारला सर्व कामगारांनी एकत्रित होऊन येत्या जे काही निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये यांना उलटून पाहणं गरजेचे आहे.
ही सीआयटीयूची प्रथम भूमिका आहे. नागपूरवरून मुंबईला किती लोकांचं प्रस्थान होणार आहे 10 ऑक्टोबर? नागपूर वरून मुंबईला कमीत कमी 2000च्या जवळपास आशा वर्करांनी गटपोहोचक या सामील होते. म्हणजे पूर्ण मंत्रालय यावेळेस घेणार असं घेणार- आपला निश्चय आहे केला आहे. आमचा निश्चय आहे ते पूर्ण. ठीक. नारे तुमचा काय नाव आहे ताई आपलं आणि आपण काय मागणी आहे 2 मिनिटात? मी लक्ष्मी कोटेजवार आहे. आमचं हेच मागणं आहे की जे जे 8 महिन्यापासून आमचं पेमेंट रोखलेलं आहे ते लवकरात लवकर निधी देण्यात यावं. ज्याही मागण्या आमच्या 60 वर्षवाल्या त्याही लवकर म्हणे नामंजूर करण्यात याव्या. काय नाव आपलं? माझं नाव माया कावडे आहे. काय मागणी आहे आपल्या? आमच्या रास्त मागण्या आहे. आता बोला. आमच्या मागण्या रास्त आहे. आम्ही काही जास्त सरकारला मागत नाहीये. जे आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या परिश्रमाचं आहे, जे आमच्या घामाचा जो मोबदला आहे, कारण की बिना मोबदला कोणी काम करू शकत नाही, उपाशीपोटी कोणी काम करू शकत नाही. आमच्या रास्त मागण्या आहे. सरकारने आमचं पोट भरावं, एवढं आम्हाला मानधन द्यावं, एवढीच आमची विनंती आहे. काय सांगाल प्रीतीताई? थोडे बघतील. प्रीतीताई, आपण आज इथे संविधान चौक इथे आज धरणे आंदोलन केलं आणि मजदूर सेवकांना सुद्धा समर्थन दिलं. आपले डॉक्टर DL कराड इथे आले होते. काय सांगाल? आणि मुंबईला जाण्याचं ठरलेलं आहे तर आपण 2000 संख्येने जाणार सांगितलं. काय पुढील आहे? मुंबईला जाण्याचं म्हणजे आमचं फेडरेशनचं अगोदरच मीटिंग झालेली होती आणि ठरलेलं होतं. आणि कृती समितीचा जो मोर्चा होत आहे 9 तारखेला सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनी मुंबईला आझाद मैदानाला जाणार आहे. आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना ठाणून सांगितलेलं आहे जी काही मागण्या आहे त्या आमच्या पूर्ववत करा, नाहीतर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि जे काही 60 वर्षाचं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे ते लवकरात लवकर रद्द करून त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात याव्या. दिवाळी बोनस सुद्धा दर वर्षाला 2000 रुपये मिळायलाच पाहिजे. जसं अंगणवाडी सेविकांना देण्यात येतं तर आता